जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला भागीदारी या प्रकरणावरती जे काही गणित येतात त्यापैकी एक भाग आपल्याला आज बघायचा आहे। बघा, आपल्याला प्रश्न दिलाय, ऋतिक आणि रोशन यांनी अनुक्रमे 10,000 रुपये 6 महिन्यासाठी व 12,000 रुपये 4 महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतवले आणि त्या दोघांना एकूण नफा 72,000 रुपये झाला, तर ऋतिकचा नफा किती? असा प्रश्न आपल्याला दिलाय। सोडवताना सगळ्यात पहिल्यांदा जे काही दोन व्यक्ती दिले ते दोन व्यक्ती आपण इथं नाव लिहून घेऊ। पहिला व्यक्ती आहे ऋतिक, आणि दुसरा व्यक्ती आहे रोशन। पहिला व्यक्ती ऋतिक आहे, दुसरा व्यक्ती रोशन आहे। मग आता सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जे भांडवल गुंतवलेलं आहे, हे भांडवल किती गुंतवले आपण बघू। ऋतिकने भांडवल गुंतवले 10,000 रुपये, ऋतिकने भांडवल 10,000 रुपये गुंतवलं आणि रोशनने 12,000 रुपये काय केलं, इथं भांडवल गुंतवलेलं आहे। आणि त्यानंतर त्यांनी किती काळासाठी गुंतवले, यानी ऋतिकने गुंतवले 6 महिन्यासाठी आणि रोशनने गुंतवले 4 महिन्यासाठी। आणि मग आता आपण जे नवीन आपल्याला गुणोत्तर काढायचे, नफ्याचं गुणोत्तर काढून घेऊ। म्हणजे इथं येईल नफ्याचं गुणोत्तर। आता नफा गुणोत्तर काढत असताना सगळ्यात पहिल्यांदा भांडवलाकडे या आणि बघा इथं काय काय कट होतंय। मग आता इथं बघताना इथे हे 3 शून्य कट होतील, इथं देखील 3 शून्य कट होतील। आता 10 आणि 12 जर भाग जात असेल तर इथंच बारीक करून घ्या। आता बघा भाग जाते 12 आणि 10, बे-पंचे 10 आणि बेसक 12। परत आता 6 आणि इथं 4 आहे, याला पण भाग जातो, बे-त्रिक 6, बे-दुने 4। आता काय करा, या दोघांचा गुणाकार करा, 5-त्रिक 15, 6 दुने 12। जर इथं भाग जात असेल तर परत बारीक करून घ्या। आता इथं 15 आहे 12 आहे, म्हणजे 3 ची कसोटी बसते आणि पुन्हा हे बारीक होतात। 3-5 15 आणि 3-4 12। आता आपलं नफ्याचं नवीन गुणोत्तर आले, 5-4, म्हणजे 5 आला ऋतिकचा नफा आणि 4 कोणाचा आला, रोशनचा नफा। आता आपल्याला त्याने एकूण नफा दिलेला आहे, एकूण नफा आपल्याला त्यांनी दिलेला आहे 72,000 रुपये। एकूण नफा किती दिलाय, 72,000 रुपये। जर हा एकूण नफा 72,000 दोघांचा मिळून असेल तर इथंही हे जे काय गुणोत्तर दिलेलं आहे हे पण काय करा, दोघांचा मिळून घ्या। मग 5 आणि 4 किती आले, 9। आता हे 9 इथं 72,000 छेदस्थाना 9 घ्या आणि पुढे आपल्याला कोण विचारला, ऋतिक। मग आता इथं पुढे ऋतिक विचारला, मग इथं ऋतिक टाकून घ्या। पुढे कोण विचारला, ऋतिक। मग आता बघा 72,000 छेदस्थानामध्ये 9 आणि ऋतिकचं गुणोत्तर हे किती रे, 5 आहे। इथं 5 घेतलं आपण, मग 9 1 9 9 8 72, म्हणजे आपल्या ऋतिकला या 72,000 पैकी किती नफा मिळेल, 8,000 गुणाकारामध्ये 5, मग 8 पंचे 40 आणि हे 3 शून्य जसेच्या तसे, म्हणजे 40,000 रुपये हे आपल्याला कोणाला मिळणार आहे, ऋतिकला मिळणार आहे। असे भागीदारीचे उदाहरण आपल्याला पोलीस भरतीला येतात आणि सोडवताना एकदम सोपं आहे। आता पुढचं उदाहरण मी तुम्हाला देतो, ते सोडवायचं आणि त्याचं कमेंट मध्ये मला योग्य उत्तर द्यायचं। बघा आता पुढचं उदाहरण आपल्याला, गणेश आणि योगेश यांनी अनुक्रमे 15,000 रुपये 5 महिन्यासाठी व 18,000 रुपये 3 महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतवले। यांना एकूण नफा 8,600 रुपये झाला असेल तर योग्यचा नफा किती? हे उदाहरण सोडवायचं, याचं योग्य उत्तर मला कमेंट मध्ये द्यायचं। आणि प्रश्न जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचवा।